विद्यार्थी मित्रांनो, आपण जो फेब्रुवारी 2024चा 12वीचा पेपर झालेला आहे त्याच्यामधलं बरेचसे क्वेश्चन सेक्शन सी आणि सेक्शन डी मधले सॉल्व करीत आहोत. तर आज आणखी आपल्याला क्वेश्चन सी मध्ये ज्याच्यामध्ये 3 मार्काचा एक क्वेश्चन असतो त्यावरचे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत बघा. तर आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, इंडेफिनाइट इंटिग्रेशन्स घेतला, याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत. आता पार्ट सेकंडमध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन नावाचं एक युनिट आहे बघा. छोटंसं युनिट आहे पण इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर बरेचदा पेपरमध्ये प्रॉब्लेम असतेच, काही प्रश्नच येत नाही. तर असंच एक प्रॉब्लेम जे आहे ते क्वेश्चन नंबर 25मध्ये आहे बघा. हा इथं दिलेला आहे त्यांनी क्वेश्चन नंबर 25. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ, इथं फंक्शन्स दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू के एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स फॉर 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 इज इक्वल्स टू 0. अदरवाइज इज द PDF ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. असं हे 3 मार्क्ससाठी आलेलं प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमला सुद्धा आज आपल्याला फार सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. 3 मार्क्स त्याच्यासाठी त्यांनी वेटेज दिलेलं आहे आणि असे जर प्रॉब्लेम आपण समजा जर व्यवस्थित याची प्रॅक्टिस केली तर आपले जे मार्क्स आहेत ते मार्क्स कुठंच आपल्याला कमी पडत नाही. कारण मॅथेमॅटिक्स हा असा विषय आहे बघा, याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. जेवढे मार्क्स त्यांनी वेटेज असते तेवढेच्या पूर्ण मार्क्स याच्यामध्ये मिळतात. कारण याच्यामध्ये फार काही अशी ग्रॅमॅटिकल मिस्टेक वगैरे हे ते काहीही बघितल्या जात नाही. सरळ हे म्हणजे कॅल्क्युलस आहे, याच्यावरचे प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. फक्त प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला त्याच्याविषयीचं जे बेसिक नॉलेज आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. आणि बेसिक नॉलेज जोपर्यंत आपलं अपडेट नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाच विषय मित्र येत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर मग आता हे प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे हे आता आपल्याला बोर्डवर बघायचं आहे. ते मी सॉल्व करून देतो. आपण हे जर प्रॉब्लेमचं अंडरस्टँडिंग केलं तर मला असं वाटत नाही की या टाईपचे जे प्रॉब्लेम आहेत बोर्डाच्या बुक्समध्ये ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. फक्त थोडेसे 1-2 वेळा हा व्हिडिओ बघायचा आणि त्या टाईपचे जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करायचं. अशी सिम्पल मेथड आहे मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गणित म्हटलं की गणिताविषयी भीती वाटते, पण गणित असा काही फार काही असा कठीण विषय नाही. गणितासारखा सोपा विषय नाही मित्र कोणता, पण गणित यायला पाहिजे एकदा. म्हणजे त्याच्याविषयीचं बेसिक नॉलेज आपलं पक्कं असलं पाहिजे तरच ते गणित आपल्याला येईल, अन्यथा ते गणित येत नाही. चला मग फार काही आता वेळ घेत नाही आपला. हे प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व करायचे आहे ते आपल्याला बघायचं आहे. मी सर्वप्रथम इथं क्वेश्चन्स लिहितो. तो क्वेश्चन्स आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे आणि अंडरस्टँड करून त्याला आपल्याला मित्र सॉल्व करायचं आहे. बघा प्रश्नच आहे फाइंड के. क्वेश्चन नंबर हा 25 आहे. फाइंड के इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू kx square in bracket 1 minus x for 0 less than x less than 1. 0 less than x less than 1 is equals to 0. Otherwise is the PDF of random variable x is the PDF of random variable RV x. This is given. PDF means here PDF, that is here we find the value of k
if f of x is equals to kx square 1 minus x for 0 less than x less than 1 is equals to 0, otherwise is the PDF probability density function of random variable x. Then we find here the value of k. Here k is constant and we find the value of k. We write here, first we write here given, it is given that since f of x is RV, that is PDF of x is PDF of random variable x, therefore integration within the limit 0 to 1, because here x lie in between 0 and 1. So within the limit 0 to 1, f of x which is equals to 1. Therefore here integration 0 to 1, f of x is given, f of x is k x square 1 minus x into dx which is equals to 1 into dx is equals to 1, because here f of x is PDF of random variable x. Therefore here integration 0 to 1 f of x, that is k x square 1 minus x into dx is equals to 1. Therefore then we evaluate this integration. We evaluate first the indefinite integration. This is the definite integration. So first we evaluate indefinite integration and then we put the limit. We get the required value of k. So we write here k constant. So right outside the integration 0 to 1 x square 1 minus x into dx is equals to 1. Therefore here k as it is, integration 0 to 1, multiply this x square to each term in this bracket. So we get x square into 1 x square minus x square into x. So we write here x cube into dx is equals to 1. That is here multiply this x square to each term in this bracket. X square into 1, so we write x square into x, so we write here x cube into dx, that is integrating with respect to x is equals to 1. Therefore here this k as it is in bracket, here we use the subtraction rule in definite integration. We use here the subtraction rule in definite integration. So integration 0 to 1 x square, so I write here x square into dx minus integration again here 0 to 1 x cube into dx is equals to 1. That is here we use the subtraction rule in definite integration. Therefore this k as it is in bracket, here we find the indefinite integrations of x square into dx. So now that here the formula, integration x to the power n into dx is equals to x to the power n plus 1 upon n plus 1 plus integrating constant c. We use this formula here. This is the formula for finding out the integrations of the power function. Integration x to the power n into dx, x to the power n plus 1 upon n plus 1. यानी आपको यहाँ पे क्या करने का है, इसका जो पावर है उसके अंदर 1 मिलाने का है, x to the power 2 plus 1 upon 2 plus 1 within limit 0 to 1, minus similarly here x to the power 3 plus 1 upon 3 plus 1 within limit 0 to 1 is equals to this 1 as it is. That is the right hand side as it is. Therefore k as it is in bracket,
Again here x to the power 2 plus 1, that is 3 by 3 within the limit 0 to 1, minus in bracket here x to the power 3 plus 1, that is 4 by 4 within the limit 0 to 1 is equals to 1 as it is, equals to 1 as it is. Therefore k as it is in bracket, k as it is in bracket, first we put here the upper limit minus lower limit. 1 is the upper limit, 0 is the lower limit. So first we put here upper limit 1 to the power 3, 1 to the power 3 upon 3 minus lower limit 0 to the power 3 upon 3, that is upper limit minus lower limit, minus again here upper limit, that is 1 to the power 4 by 4 minus lower limit 0, here we put 0, so 0 to the power 4 by 4 is equals to 1 as it is. First we put here upper limit, remember this, upper limit is 1, so x is equals to 1, so 1 to the power 3 upon 3, 1 to the power 3 upon 3, minus, so write minus, lower limit, that is 0 to the power 3 upon 3, minus, again we put upper limit 1 to the power 4 upon 4, minus lower limit 0 to the power 4 upon 4 is equals to 1. Therefore, this k as it is in bracket 1 to the power 3, 1 upon 3. Then here 0 to the power 3, 0, 0 by 3, 0. Minus, so write here minus 1 to the power 4, 1 to the power 4, 1, so write here 1 by 4, and this is 0 is equals to 1. Then we solve this bracket, here, this k as it is, by subtract this two term, but here a denominator is different, so cross multiply, because here denominator is 3, here denominator is 4, by subtract this two term, but denominator is different, so cross multiply, 4 into 1, 4, 3 into 1, here minus 3, upon 3 into 4, so write here 12, which is equals to 1 as it is. Again we repeat this, 1 into 4, 4, 3 into 1, minus 3, 3 into 4, 12 is equals to 1. Therefore here 4 minus 3, that is 1, 1 into k, so we write here k by 12 is equals to 1. Therefore k is equals to 12 into 1, so write here 12, and this is the required value of the constant k, because in this problem we find the value of k. मित्रांनो किती सिंपल प्रॉब्लेम आहे, म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशन फक्त इव्हॅल्युएट करायचं आहे तुम्हाला, आणि डेफिनाइट इंटिग्रेशन इव्हॅल्युएट केलं, हे प्रोबॅबिलिटी म्हणजे PDF असल्यामुळे, रँडम व्हेरिएबलचं PDF असल्यामुळे याच्या इंटिग्रेशनचे आन्सर युनिटी राहते विदिन द लिमिट 0 to 1. तिथं f(x) पुटअप करायचं आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन्स तुम्हाला सॉल्व करायचं आहे, आणि एकदा डेफिनाइट इंटिग्रेशन्स तुम्ही सॉल्व केलं की तुम्हाला तुमची केची व्हॅल्यू मिळते. इतकं विद्यार्थी मित्रांनो सिंपल प्रॉब्लेम आहे, आणि 3 मार्क्ससाठी आलेलं हे प्रॉब्लेम आहे, एवढं लक्षात घ्या. जर तुम्ही हा व्हिडिओ एक वेळा बघायचा, नाही समजलं दुसरं नाही बघायचं, आणि अशा टाईपचे जेवढेही प्रॉब्लेम आपल्या बोर्डाच्या एक्सरसाइजमध्ये असतील, आणखी कोण्या पेपरमध्ये आले असतील, ते सगळे सॉल्व करा. तुम्ही बोर्डाची फेब्रुवारीमध्ये जे 2025ला परीक्षा होणार आहे, 100% सांगतो मी, तिथपर्यंत तुम्ही विसरत नाही. पण तुम्हाला लेखी प्रॅक्टिस करावं लागेल, झोपून वाचायचं नाही, कारण अभ्यास हा सायन्समधला झोपून करत नसतात, त्याला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, असं या मॅथमॅटिक्स किंवा फिजिकल केमिस्ट्री घ्या किंवा फिजिक्स घ्या, या सर्व याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, तरच आपल्याला चांगल्यापैकी मार्क्स मिळतील. नाही तर अन्यथा तुम्ही सध्या बघताय काय परीक्षेची विचित्र परिस्थिती सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली आहे.
तर ठीक आहे, आपण आज आपला जो बोर्डाचा पेपर आहे फेब्रुवारी 2024 त्याच्यामधलं आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यावरचं आपण हे प्रॉब्लेम मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमधलं घेतलेलं आहे आणि त्याला आपण सॉल्व काढलेलं आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा मित्रहो. आणि आपण जर नवीन असाल किंवा आपले काही नातेवाईक असतील कुठले, त्या 12वीला असतील 11वीला असतील तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, त्यांचा फायदा होऊ द्या. हाच याच्यामागचा उद्देश आहे. आणि आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा. तर आता मी आजच्या आपल्या या व्हिडिओला इथं पूर्णविराम देतो आहे. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.